काय हो? या या हाई लसूण सोलत बसले या. हा या बसा बसा. टीव्हीवर बातमी बघते ती खरी आहे का वहिनी? हो 8 दिवस झाले हेच चॅनेलवर चालू आहे बघा. तीच म्हणते हो मी पण. हो काय बाय आजकाल देवाच्या नावावर पाप चालू केले. कोण बी बाबा बनतोय आणि आपण डोळं झाकून त्याच्यावर विश्वास ठेवतोय. मला सांगा वहिनी, आपण घरच्यांसंग बाबाकडे बघायला जातोय, मग घरची माणसं नेलेली बाहेर बसवतोय आणि एकट्याला आत बोलवतोय. या गोष्टीचा विचार करायला पाहिजे का नाही? हा मी बी तीच म्हणते हो. मग मला सांगा, सावित्रीबाई फुलेने आपल्याला काय बुद्धी घाण टाकाय शिकवलं? मागं जायला शिकवलं का पुढे जायला शिकवलं? हो शिकून मला सांगा, आपण ज्योतिषाकडे जातोय आपल्या घरच्या माणसांसंग आणि जी बाबा एकट्याला आत बोलवतोय आणि घरच्या माणसांनी बाहेर बसवतोय, ती बाबा कसा खरा असेल व? तीच म्हणते मी, अक्कल कुठं घाण ठेवली होती काय? बाबा एकटा आत बोलवत होता तवा. माणसाला अंतर मनाला लगी आपल्या ध्यानात यायला पाहिजे. बाबा एकटा आत बोलवतोय म्हणजे कुठं तर पाल चुकली पाहिजे मनात. हे अंतर मनाला एकदा तर विचारले बायकाने आपल्या, आपण सगळ्यांनी. डोळं झाकून विश्वास ठेवायचा, एक म्हणलं का दुसऱ्याने त्याच्या मागं पळायचं. चांगलाय चांगलाय चांगलाय. हा तीच म्हणते मी पण. ती मगापासून मी लसूण सोलून टीव्हीवर तीच बघते. एक नाही 100 धडकी भरली मला बघून. आजकाल काय बाई दाखवते ती हो. बघा बायानं विचार करायला पाहिजे. आजकालच्या बायानी ह्या गोष्टीवर खरंच विश्वास ठेवला पाहिजे का? हा काय चाललंय लगे? आणि शिकल्या सवरलेल्या बायकांच्या ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत हो लगेच. तेच म्हणते मी. आपलं आता बघा बाई विचार करण्याची वेळ आली. हाय काय म्हणते वहिनी? तीच म्हणते मी पण. डोकं चक्रावून सुन्न झालं ही बातमी बघून माझी. बरोबर बघा, विचार करायला पाहिजे सगळ्या बायकांनी. आपण खरंच शिकून सवरून आपलं विचार पुढे गेलेत का विचार मागं चालले? होय बसा की हो. बर बर चालतं. मी पण आता काम करणार आहे. तेच बातम्या बघितल्यावर जीव माझा घालमेल झाला हो.